सर्च आणि ऑटो कंप्लीट या फायरफॉक्स फीचरच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यात आपण शिकणार आहोत सर्च करणे, सर्च इंजिन्स नियंत्रित करणे, फाइंड बारचा वापर, ऑटो कंप्लीटचा एड्रेस बार मध्ये वापर. या ट्युटोरियलमध्ये आपण उबुंटू लिनक्स 1004 वर फायरफॉक्स 70 वापरणार आहोत. साधारणपणे आपण इंटरनेटचा वापर माहिती शोधण्यासाठी करतो, तर काही जण विशिष्ट वेबसाईट किंवा इतर माहिती शोधतात. फायरफॉक्समधील अनेक सुविधांमुळे इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे होते. त्यापैकी काही पर्याय बघू. इतर वेबसाईट्सवर सर्च करणे किंवा सर्च इंजिनच्या वेबसाईट वापरणे. URL बारवर www.google.com टाईप करा. गुगल होमपेज उघडेल. होमपेजवरील सर्च बॉक्समध्ये ईमेल टाईप करून सर्चवर क्लिक करा. सर्च इंजिन रिझल्ट्स दर्शवेल. सर्वात वरचा रिझल्ट जीमेल आहे, जी गुगलची ईमेल सुविधा आहे. हेच फायरफॉक्समध्ये सोप्या पद्धतीने करता येते. URL बारच्या पुढे सर्च बार फील्ड आहे किंवा Ctrl+K ही बटणे दाबून तुम्ही सर्च बारवर जाऊ शकता. तेथे क्लिक करून ईमेल असे टाईप करा. तेथील मॅग्निफाइंग ग्लासवर क्लिक करा. आपल्याला कंटेंट्स एरियामध्ये रिझल्ट दिसेल. सर्वात वरचा रिझल्ट जीमेल, द ईमेल फ्रॉम गुगल असा दिसेल. सर्च बारच्या डावीकडे वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनचा लोगो दाखवलेला असतो. गुगल हे फायरफॉक्सचे डिफॉल्ट सर्च इंजिन आहे, पण ते बंधनकारक नसल्याने आपल्याला आवडीचे सर्च इंजिन वापरता येते. सर्च बारवरील गुगलच्या लोगोवर क्लिक करा. ड्रॉपडाऊनमध्ये याहू आणि बिंग सारखी लोकप्रिय सर्च इंजिन लोगोसहित दिसतील. ड्रॉपडाऊनमधील याहू निवडा. सर्च बारच्या डावीकडे याहूचा लोगो आलेला दिसेल. सर्च बारमध्ये ईमेल असे टाईप करून मॅग्निफाइंग ग्लासवर क्लिक करा. यावेळी याहूने दिलेला रिझल्ट कंटेंट्स एरियामध्ये दिसेल. हा रिझल्ट थोडा वेगळा आहे. सगळ्यात वरचा रिझल्ट जीमेल ऐवजी याहू मेल दिसेल. सर्च बारचा सर्च इंजिन लोगो क्लिक करा. ड्रॉपडाऊनमधील मॅनेज सर्च इंजिन्स निवडा. मॅनेज सर्च इंजिन लिस्टचा डायलॉग बॉक्स उघडेल. सूचीतील सर्वात शेवटचा पर्याय निवडा. उजवीकडील बटणे इनेबल्ड होतील. रिमूव्ह बटणावर क्लिक करा. निवडलेला घटक आता सूचीतून काढला गेला आहे. ओके क्लिक करून हे बंद करा. सर्च बारवरील सर्च इंजिन लोगोवर क्लिक करा. मॅनेज सर्च इंजिनवर क्लिक करा. मॅनेज सर्च इंजिनचा डायलॉग बॉक्स उघडेल. डायलॉग बॉक्समध्ये गेट मोर सर्च इंजिन्स लिंक आहे. ती क्लिक करा. नवीन ब्राउझर टॅब उघडेल. सर्च बारमध्ये समाविष्ट करण्यास सर्च इंजिनची यादी दिसेल. त्यापैकी कुठलेही सर्च इंजिन निवडता येते. टॅबच्या कोपऱ्यातील फुलीवर क्लिक करून तो टॅब बंद करा. आपण फाइंड बारच्या मदतीने कंटेंट्स एरियामधले टेक्स्ट शोधू शकतो. URL बारवर www.gmail.com टाईप करून एंटर दाबा. जीमेलच्या होमपेजवरील एडिट मेनूमधील फाइंड वर क्लिक करा. ब्राउझर विंडोखाली फाइंड बार उघडेल. फाइंड बारच्या टेक्स्ट बॉक्समध्ये जीमेल असे टाईप करा. त्या टेक्स्टशी जुळणारा कंटेंट्स एरियामधील पहिला नमुना हायलाईट झालेला दिसेल. नेक्स्ट वर क्लिक केल्यावर पुढील नमुन्यावर फोकस जाईल. प्रिव्हियस क्लिक केल्यावर फोकस मागील नमुन्यावर जाईल. हायलाइट ऑल वर क्लिक करा. कंटेंट्स एरियातील शोधत असलेल्या टेक्स्टचे सर्व नमुने हायलाईट होतील. फायरफॉक्समध्ये ऑटो कंप्लीटच्या मदतीने
URL बार मध्ये टाईप करणे सोपे होते. URL बार मध्ये पूर्ण वेब एड्रेस लिहिण्याची गरज नसते. एड्रेस बार वर जीएमए टाईप करून बघा. फायरफॉक्स आपण टाईप करत असलेला शब्द पूर्ण करताना दिसेल. GMA ने सुरू होणाऱ्या वेबसाईटची सूची असलेला ड्रॉपडाऊन उघडेल. त्यातील जीमेल ही लिंक निवडा. जीमेलचे वेबपेज उघडेल. ही सुविधा नको असल्यास बंद करता येते. एडिट मेनूतील प्रेफरन्सेस वर जा. विंडोमध्ये टूल्स मेनूमधील ऑप्शन्स वर जा. टॅब्सच्या सूचीतून प्रायव्हसी हा टॅब निवडा. डायलॉग बॉक्समध्ये खाली व्हेन यूझिंग लोकेशन बार सजेस्ट हा पर्याय आहे. ॲरोवर क्लिक करून ड्रॉपडाऊन उघडा. सूचीतून नथिंग पर्याय निवडा. क्लोज क्लिक करून बॉक्स बंद करा. आता एड्रेस बार मध्ये जीएमए टाईप केल्यास कुठलीही सूचना दिली जात नाही. येथे सर्चिंग अँड ऑटो कंप्लीट वरील ट्युटोरियल संपत आहे. यात आपण शिकलो सर्च करणे, सर्च इंजिन नियंत्रित करणे, फाइंड बार आणि ऑटो कंप्लीटचा वापर करणे. कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट. सर्च बार वरील सर्च इंजिन बदलून ते याहू करा. स्पोकन ट्युटोरियलचा शोध घ्या. पहिल्या रिझल्टवर क्लिक करा. त्या पानावर व्हिडिओ हा शब्द किती वेळा आला आहे ते शोधा. व्हिडिओ या शब्दाचे सर्व नमुने हायलाईट करण्यासाठी हायलाइट ऑल वर क्लिक करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळेंनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.